नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची महायुतीवर टीका। सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी। राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या तर नवल किशोर राम पुणे आयुक्तपदी। आणि टिपेश्वरचा वीर वाघ जखमी अवस्थेत, वन विभागाचं दुर्लक्ष। नमस्कार, मी साक्षी बांचा, आपण पाहतायत न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महायुती सरकारला प्रोटोकॉलचे नियम कळत नाहीत अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांचं योग्य ते आदरातिथ्य झाले नाही, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। तर या घटनेवर जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया देत महायुतीवर थेट टीका केली आहे। पाहूयात। जे देशाचे सरन्यायाधीश आहे ते महाराष्ट्रामध्ये आले होते, त्यांचा आदर तितके झाला नाही। शेवटी सरकारला जे आहे तसं एक पत्र काढावं लागलं की सरन्यायाधीशात आमच्या महाराष्ट्राचे पाहुणे प्रोटोकॉल असतात। सरन्यायाधीश आल्यानंतर मुख्य सचिव, पोलीस कमिशनर जेवढे लोक असतात त्या लोकांना तिथे जाऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे, हा प्रोटोकॉलचा नियम आहे। आता महाराष्ट्राचे जे सरकार आहे, जे महायुतीचे सरकार आहे, त्याने हे कळतच नाही। आणि जेव्हा सरन्यायाधीशाने नाराजी व्यक्त केली त्याच्यानंतर त्याने पत्रक काढलं। म्हणजे असं आहे की शाळेच्या विद्यार्थीला आपण सांगतो की बसा बेटा असा कर, तेव्हा जे करतात तसं, म्हणजे बालिशपणा महाराष्ट्र सरकारने केले, त्याचा मी निषेध करतोय। आणि जे सरन्यायाधीशांचा अपमान झाला ते मी पुढे सहन करणार नाही। साहेब, काल दिवसभर तुमच्या नावानं काही अफवा देखील पसरल्या, अशोकराव चव्हाणांची तुम्ही भेट घेतलेली असं कळतंय? माझ्या नावाने म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही माजी आमदार प्रवेश करणं अशा प्रकारच्या अफवा होत्या। कोण म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी बरेच बघा, माझ्या नावाने कित्येक दिवसापासून अफवा चालू आहे आणि मोठ्या माणसाच्या नावाने अफवा चालू असतात। तर राजेंद्र नागाच्या अफवा नावाने का अफवा चालत नाही, असं असतो ते। त्यात काय म्हणजे 26 तारखेला अमित शहा नांदेडच्या असं दौऱ्यावर काही नाही। मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, मी काँग्रेस पार्टीचा आहे, पुढे पण राहणार। सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती। यानंतर सातारा पोलिसांनी या कार्यालयाचा सगळा परिसर रिकामा करून पिंजून काढला, मात्र कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू भेटली नाहीये। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा खुलं करण्यात आलंय। नागरिकांना भयभीत होण्याची काहीच गरज नाहीये। हा ईमेल केलेल्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांना दिली आहे। एक ईमेल प्राप्त झालेला होता, त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला एक्सप्लोजिव्ह ठेवण्याची त्याच्यामध्ये माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये धमकीचं स्वरूप त्याच्यामध्ये होता। तात्काळ त्याच्यामध्ये संपूर्ण जो परिसर आहे त्याला इव्हॅक्युएट करण्यात आला। त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली। संपूर्ण परिसर कॉर्डन आपण करण्यात आला आणि कॉर्डन केल्यानंतर प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक खोली सर्च करण्यात आली। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशयास्पद वस्तू भेटली नाही। त्यानंतर संपूर्ण परिसरला आता कॉर्डन करून आम्ही तरी ठेवलेलं आहे। नागरिकांना याच्यामध्ये कोणालाही याच्यामध्ये भयभीत होण्याची अजिबात काही गरज नाही आहे। तरीही याच्यामध्ये आम्ही हा व्यक्ती कोण होता आणि हा अशा प्रकारे ईमेल का त्यांनी केला याचा संपूर्ण शोध आम्ही सुरू केलेला आहे। जरी याच्यामध्ये काही सापडला नाही आहे तरी ह्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे। खरीप हंगाम आणि पावसाळा तोंडावर असतानाच महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित करावं, तर गाव पातळीवर काम करणाऱ्या कृषी सहाय्यकाला साहित्य उपलब्ध करून द्यावं, यासाठी विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारलंय। कोल्हापुरातील विभागीय कृषी संचालक कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या आंदोलनात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 600हून अधिक कृषी सहाय्यकांनी सहभाग नोंदवलाय। मागण्या मान्य न झाल्यास नुकसानीच्या पंचनाम्यासह इतर कामं करणार नसल्याचा इशाराही कृषी सहाय्यकांनी प्रशासनाला दिलाय। माझं नाव संदीप राजाराम केवटे, मी माजी राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी संघटना। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी जी आत्ताची आहे ती मागणी म्हणजे आमचं जे पदनाम आहे सहाय्यक कृषी अधिकारी झालं पाहिजे। कारण आमच्याबरोबरचे समकक्ष असलेले तलाठी आणि ग्रामसेवक यांचं पदनाम ऑलरेडी बदललेलं आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की महसूल विभागाचा जर आपण विचार केला तर त्यांचे जे कोतवाल आहेत
यांना सुद्धा महसूल सहाय्यक हे पदनाम केलेलं आहे. आणि मग काय झालं की ते समकक्षता आमच्यावर दाखवायला लागलेली आणि ह्या कुठेतरी आमच्यावरती अन्याय आहे. सर्वात पहिल्यांदा म्हणजे 12 वर्षापासून आमची मागणी होती की आमचं पदनाम हे बदललं गेलं पाहिजे, पण ते आजतागायत झालेलं नाहीये. तर प्रमुख मागणी ही आहे की पदनाम बदललं पाहिजे. त्याचबरोबर जे आमचा महत्वाचा विषय आहे की आज कृषी विभाग जो आहे हा डिजिटल होत आहे आणि हे डिजिटल होत असताना 16 ते 17 ॲपवरती आज कृषी एक काम करतोय आणि हे काम करत असताना आपण जर विचार केला तर शासनाकडनं कुठल्याही सुविधा म्हणजे जे काही आम्हाला लॅपटॉप असेल किंवा टॅब्स असतील हे शासनाने पुरवले पाहिजे. आज जर आपण विचार केला तर बराचसा आकस्मिक निधी जो आहे हा आकस्मिक निधी हा पडून आहे शासनाकडे, पण त्याबद्दल कशासाठी थांबले हे म्हणजे टेंडरिंगसाठी थांबले, कशासाठी थांबले आय डोंट नो. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे, हे आमच्या मिळाल्याच पाहिजे. त्याचबरोबर जो सेवक कालावधी आहे, सेवक कालावधी आज जर विचार केला तर 3 वर्ष, त्या 3 वर्षांमध्ये या सेवकांचं खूप मोठं नुकसान होतं. मी पण 2004 साली सेवक म्हणूनच जॉईन झालो होतो, पण आज ह्याचं नुकसान जे आहे ते काय होते, तुमचा शासनाला आता काय इशारा असणार आहे? मागण्या मान्य नाही झाल्या या आंदोलनात आम्हाला शासनाचा हा इशारा आहे की जर हे मान्य नाही झालं तर भविष्यात हे आंदोलन असंच चालू राहील. भंडाराच्या देवहाडा येथील मान्सन ॲग्रो साखर कारखान्यात साकोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी 6 महिन्यापूर्वी ऊस विक्री केला. 45 दिवसात या ऊसाचं चुकारे मिळायला हवे, मात्र 6 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही चुकारे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. यावरून संतप्त शेतकऱ्यांनी मानस ॲग्रो साखर कारखान्याच्या साकोली येथील कार्यालयाला कुलूप ठोकून निदर्शनं केली आहेत. सर्व थकीत रक्कम ही 15% व्याजासह परत करावी, अन्यथा देवहाडा साखर कारखान्यावर मोर्चा नेण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय. आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच आहे. काल 8 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेत. पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर गेलेले वरिष्ठ अधिकारी नवल किशोर राम यांची पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर शीतल तेली उगळे यांच्यावर क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 11वीच्या प्रवेशासाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळपासूनच सुरू झाली. मात्र प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ ठप्प झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. याच संदर्भात शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता संकेतस्थळाचे तांत्रिक काम सुरू असून लवकरच ते सुरळीत सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे. यवतमाळ येथील एका तरुणाचा खून करून मारेकऱ्याने त्याचा मृतदेह थेट जाळून टाकला होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवत मृताची ओळख पटवली असून यात मृत शिक्षकाची पत्नीच मारेकरी निघाल्याचं निष्पन्न झालंय. तर दरम्यान या प्रकरणी पत्नी आणि मृताची विल्हेवाट लावण्यासाठी
मदत करणारे विधी संघर्ष 3 बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निधी शंतनू देशमुख असं मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचं नाव असून हे दोघे जण यवतमाळच्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचा. यातूनच पत्नी निधीने पती शंतनूची हत्या केल्याची कबुली दिली आहे. शंतनू देशमुख हत्याकांडमध्ये सर नेमकं काय कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली? दिनांक 15/5/25 रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता. आम्ही घटनास्थळावर जाऊन आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली. आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितीदार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं. त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे तारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली. आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही. त्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली, फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाची. आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वाची बातमी पुण्यातून. पुणे मार्केटयार्ड परिसरातील आनंदनगरमधील झोपडपट्टी हटवण्यासाठी महानगरपालिका सातत्याने नोटीस देत असल्याने येथील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. महानगरपालिकेचे अधिकारी मूळ रस्ता विकास आराखड्यात बदल करून एक खासगी बिल्डरला फायदा मिळावा यासाठी झोपडपट्टी हटवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप करत गेल्या 8 दिवसांपासून आनंदनगरमधील रहिवाशांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाचं नेतृत्व करणारे कैलास आडागळे यांची तब्येत खालावली असून प्रशासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पाहूया. महानगरपालिकेने रस्त्याचा आराखडा बदलत काही खासगी बिल्डरला चांगला नफा पोहोचवण्यासाठी मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीवासियांची घरे हलवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 8 दिवसापासून येथील नागरिक उपोषणास आहेत. यांची एकच मागणी आहे की आम्हाला इथून बेघर करू नका. याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी त्यांची मागणी काय आहे. दादा, नेमकी तुमची मागणी काय आहे? तुम्ही उपोषणाला 8 दिवसापासून बसलात, आपण काय सरकारला मागताय? आम्ही एकच विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो. पुणे महानगरपालिका राज्य सरकार असेल की आमचं महापालिकेचा जो रस्ता टाकलेला आहे तो रद्द करावा आणि आमचं पुनर्वसन जागेवर करावं. गोरगरिबांना सहकार्य करावं सरकारने, एवढीच आमची एक मागणी असेल.
नेमकं हा सगळा जो रस्त्याचा घाट चाललाय हा कोणाच्या फायद्यासाठी चाललाय? हा फक्त एमटेम ग्रुप एक म्हणून बिल्डर आहे आणि सॉलिडर ग्रुप आणि राकेश शर्मा या 3 बांधकाम व्यवसायांच्या फक्त हितासाठी हा रस्ता टाकलेला आहे. आपण महापालिकेशी काही पत्रव्यवहार केलाय? अनेक वेळा पत्रव्यवहार करून त्यांनी आजपर्यंत मला ओढवडचे म्हणून ती वेळ आलेली आहे माझ्या उपोषणा बसायची, कारण की आमचे 220 घरांचा प्रश्न आहे. त्यासाठी मी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे, अमर उपोषणासाठी. त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं का आपण आता मीटिंग लावू नंतर मीटिंग लावू? मला 20-19 तारखेला येऊन त्यांनी संबंधित खात्याचे 3 खात्याचे बांधकाम खाता असेल, भूसंपदा असेल, पत विभाग असेल, तिन्ही खात्यांचे जे साहेब लोक होते ते आले. त्यांनी सांगितलं होतं 20 तारखेला तुमच्या आयुक्तांसोबत बैठक लावू, पण ते कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर काल महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मान्सून पूर्व प्रात्यक्षिक घेण्यात आली आहेत. महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसं वाचवावं, आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आलं. यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते. आता ह्या वर्षाच्या पण पावसाच्या अनुषंगाने आपला फायरच्या टीममार्फत त्यांच्या मॉक ड्रिल आता पंचगंगा नदीमध्ये झालं. त्यांचे सगळे जो इक्विपमेंट्स आहे त्यांच्या सगळ्यांच्या पण तयारी आणि तपासणी आपण इथे केलेली आहे. आणि मागच्या वर्षी जसं आपण पावसाच्या वेळी कोऑर्डिनेशनमध्ये काम केले, लोक सहभाग होते, त्याच्यामध्ये NGOs होते, बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांचे एक टीम म्हणून आपण केल्यामुळे आपल्याला कुठलाही कॅज्युअलिटी मागच्या वर्षी नव्हते. यावर्षी पण आपण त्याच पद्धतीने एकदम कोऑर्डिनेशननी शासनाच्या पण वेगवेगळ्या यंत्रणाच्या सोबत आणि महानगरपालिकेच्या पण इंटरनली आपल्या फायरच्या टीमच्या लीड खाली आपण सगळ्यांनी एकंदरीत काम करून आणि कुठल्याही प्रकारच्या कॅज्युअलिटी या कुठल्याही प्रकारच्या डॅमेजेस आपला कोल्हापूर शहरमध्ये होणार नाही ह्यांच्या आपण कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत त्यांच्या दक्षता घेणार आणि त्यांच्या तयारी आपण करत आहोत. पहिल्यांदा मला वाटतं की आता पावसाळ्यामध्ये नालासफाईचं काम आपलं चालू आहे, तर त्याच्यामध्ये मॅन्युअल काम जे होत आहे ते जवळपास 470 नाला आहे. त्यांच्या सगळ्यांच्या मोस्टली 90% आपला मॅन्युअल क्लिनिंगचे काम झालेले आहे. देन JCBच्या माध्यमातून जे काम होतात त्यांचं जवळपास आमच्या 70% काम झालेले आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील वीर या प्रसिद्ध वाघाचं पुन्हा एकदा वाईट दिवस सुरू झालेत. 2 वर्षाच्या दीर्घ भ्रमंतीनंतर आपल्या मूळ अधिवासात परतलेला वीर आता गंभीर जखमी अवस्थेत आहे. त्याचा एक पाय विकलांग झाल्याचं दिसून येत असून तो चालतानाही वेदनांनी व्याकुळ झालेला स्पष्टपणे दिसतोय. पर्यटकांकडून माहिती देऊनही वन विभागाकडून रेस्क्यू किंवा उपचाराची कोणतीही ठोस हालचाल करण्यात आलेली नाहीये. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबवा. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.